एक सर्वसामान्य माणसाची नाडी ओळखणारा नेता म्हणून पवार साहेबांच्याकडे बघितलं जातं आणि त्याच्यामुळं त्या जे आपण प्रश्न विचारला त्याच्यामध्ये अजिबात तथ्य नाहीये असं माझं स्वतःचं मत आहे. तरी देखील भुजबळ साहेब आता परदेशात गेलेले, आज रात्री येणार असं समीर भुजबळांनी आता मला सांगितलेलं. आल्यानंतर आम्ही त्यांच्याशी त्या ठिकाणी चर्चा करू आणि हे स्टेटमेंट ज्यावेळेस मी पेपरला वाचलेलं होतं त्यावेळेस आम्ही लगेचच आमचं काय मत आहे ते बद्दल सांगितलेलं होतं. ते एक आमचे प्रमुख नेते आहेत आणि ते वेळोवेळी जे काही पक्षाच्या संदर्भातली निर्णायक भूमिका असते त्याच्याबद्दल आपलं स्वतःचं मत व्यक्त करतात. मुख्यमंत्रीपदाची अपेक्षा आहे का? नाही, जसं तुम्हाला सगळ्यांना वाटतं की कधीतरी एखाद्या महत्वाच्या पेपरचं आपण संपादक व्हावं असं काही पत्रकार मित्रांना वाटत असतं, मीडियाला वाटत असतं. तुम्हाला तुमच्या क्षेत्रातलं मोठं पद जे काही आपला आवाका असेल त्या पद्धतीनं वाटत असतं, तसं आम्हालाही आमचा आवाका बघून लोकांनी संधी द्यावी असं वाटत असतं. आता आमचा आवाका काय हे जनतेला माहिती असतं, ते आम्ही सांगण्याची गरज नसते. त्याच्यामुळं आणि आम्ही किती काही सांगितलं तरी शेवटी तुमच्या आमच्या हातात नसतं. तो जो मॅजिक फिगर आहे 145, ती मॅजिक फिगर त्या ठिकाणी गाठत असताना जो पक्ष सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून त्या ठिकाणी पुढे येऊ शकतो त्या पक्षाला ते पद मिळतं आणि ते शेवटी त्यांच्या निवडून आलेल्या आमदारांना कौल लक्षामध्ये घेऊन त्या ठिकाणी द्यावं लागतं. मंत्रिमंडळाचा विस्तार, मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या संदर्भामध्ये मी पेपरला मध्ये वाचलेलं होतं की पृथ्वीराज चव्हाण साहेब दिल्लीला त्यांच्या हायकमांडशी बोलतायत आणि त्यांच्या काही जागा रिक्त आहेत. आम्ही पवार साहेबांना अशी विनंती केली होती. पवार साहेबांचं एक स्टेटमेंट आम्ही वाचलेलं होतं की बाबा आमच्यात काही तसा फेरफार होण्याची शक्यता कमी आहे, परंतु आम्ही पवार साहेबांना म्हणालेलो होतो की काही लोकांना थोडंसं इतरांना संधी द्या, काही लोकांना संघटनेची संधी द्या, असा थोडासा बदल जसा आता केंद्र सरकारमध्ये त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये झाला तसं जर केला तर बरं होईल असं माझं वैयक्तिक मत आहे. हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं मत नाही, माझं ते वैयक्तिक विधिमंडळाचा नेता या नात्याने मत आहे. शेवटी हा सर्वस्वी अधिकार आमचे आदरणीय नेते पवार साहेबांचा आहे, ते सांगतील तो निर्णय अंतिम आहे. आता राजीनामा देत असतानाच कशा करता राजीनामा देतो एवढी व्यवस्थितपणे प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्याच्यामध्ये प्रसिद्धी पत्रक काढलेलं होतं आणि सांगितलेलं होतं. आता पक्षाचं काम अध्यक्षांच्या बरोबर त्या ठिकाणी करतोय, सध्या बरंच चाललेलं आहे. दादा, विधान परिषदेतले जे आमदार आहेत आपले पंडागडे यांनी थेट शरद पवार साहेबांवर हल्ला चढवलेला आहे. नाही, त्याच्या संदर्भामध्ये त्यांनी तसं स्टेटमेंट केलेलं होतं. नंतर त्यांचा माझा फोन झाला, त्यांनी माझ्याकडे दिलगिरी व्यक्त केली. मी त्यांना म्हणालो की मी आता उद्या जळगावला चाललोय, त्याच्यानंतर 10, 11, 12, 13, 14, 15 दिवाळीच्या गडबडीत आणि इतर कार्यक्रमामध्ये आहे. 15च्या नंतर मुंबईला आल्यानंतर आपण बसू आणि काही गैरसमज झालेले असतील तर ते त्या ठिकाणी दूर एकमेकाच्या संदर्भातले त्या ठिकाणी करू. त्यांनी पण ते मान्य केलेलं आहे. शेवटी एवढा मोठा पक्ष म्हटल्यानंतर थोडंसं भांड्याला भांडं लागतं. तुमच्याही घरामध्ये तुमचं जे कुटुंब आहे, अलीकडे छोटी कुटुंब असली तरी थोडंसं मुलगी एक म्हणते, मुलगा एक म्हणतो, त्याच्यामुळे त्याच्यातनं मार्ग काढावा लागतो. तसंच ते पक्षाचं आहे, पण ते एवढं त्याला खूप मोठी प्रसिद्धी देण्यासारखं, महत्व देण्यासारखं नाहीये. हा आमचा अंतर्गतचा प्रश्न आहे. आमचं सगळ्याच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्यावर, मंत्र्यांवर, राज्यमंत्र्यांवर, आमदारांच्यावर वर्ध असतंय. सगळ्यांच्यावर, तुमच्यावर पण आमचं. नमस्कार.